18 ऑगस्ट रोजी परतवाडा रहिवासी मोहम्मद सादिक मोहम्मद उमर यांच्या परतवाडा येथील बंगल्यात चोरट्यांनी लाखो रुपयांच्या नगद व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी केली। या प्रकरणी फिर्यादीवरून पोलिसांनी त्वरित शहरातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून विविध दिशेने तपास मोहीम सुरू केली असता अमरावती गुन्हे अन्वेषण विभाग, ग्रामीण व परतवाडा पोलीस यांना मोठे यश प्राप्त झाले। संबंधित चोरीच्या घटनेतील 6 आरोपींना अटक करण्यात आली। सदर प्रकरणी परतवाडा व गुन्हे अन्वेषण विभाग, ग्रामीण, अमरावती यांनी संयुक्त कारवाई करत त्या सर्व चोरट्यांना अमरावती शहराच्या विविध ठिकाणावरून मोठ्या चालाखीने अटक केली। मोहम्मद सादिक हे नागपूर येथे न्यायाधीश असल्या कारणाने ते परतवाड्याला राहत नव्हते, तर सदर बंगला हा नेहमी बंद राहतो। याची संधी साधत चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश घेऊन लाखोंच्या ऐवजावर हात मारला। सदर प्रकरणी पोलिसांनी श्रीरंग चंद्रचूड रत्नपारखी वय 30 वर्ष राहणार छांगाणी नगर, हल्ली मुक्काम श्रीवास परिमल याचे घरी, द्वारकाधीश नगर, साईनगर अमरावती, प्रशिक बारसे व 31 वर्ष राहणार पंचशील नगर अमरावती, आकाश उर्फ कोबरा कंगाले वय 28 वर्ष राहणार आदिवासी नगर अमरावती, साहिल उर्फ बंटी बाळकृष्ण वाघपांजर वय 23 वर्ष राहणार थिलोरी, हल्ली मुक्काम अमरावती, अक्षय जुनघरे वय 31 वर्ष राहणार महात्मा फुले कॉलनी नवसारी अमरावती, आकाश उर्फ पक्या सुरेश धुर्वे राहणार अमरावती यांना अटक केली। दरम्यान त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर चोरीच्या प्रकरणातील चोरट्यांना परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता चोरट्यांकडून आणखीनही मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला असता या सराईत गुन्हेगारांना अचलपूर न्यायालयाने 24 ऑगस्ट पर्यंत PCR दिला असून सदर चोरट्यांकडून विविध चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू।